निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनास्थं पदाम्भोज तेज स्फुरद्दीप्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति. भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः. यच्छ्रेयस्सा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. क्षमायाचना यदक्षरं पदभ्रष्ट मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. आवाज आहे ताई? ताई आवाज नाही येत. हा दुसरा अध्याय सुरू करत आहे. अध्याय 9 सुरू कर. हा अध्याय 9 सुरू कर. हो हो. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. सांगा परिमळे काय तुरंबावे सागर कवने नाही ठाई नाहावे. हे गगनचे आडे अवघवे ऐसा पवाडू कैसा. सुगंधाने कशाचा वास घ्यावा सागराने कशात नहावे. आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणाये होय. असे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही. त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की वा उत्तम व्याख्यान झाले. असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे. तरी विश्व प्रकटिया गबसती काय हाती वयन न कीजे आरती. का चोळोदके आपापती अर्जुने दिजे. तथापि असा जरी न्याय आहे तरी भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काळवातीने आरती करू नये की काय. किंवा वरुणाला चोकावर पाण्याने अर्ध देऊ नये का. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती. म्हणून बोलले झरी गंगावती तरी स्वीकाराल की. महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुणीचाही तुम्ही स्वीकार कराल. संगीताताई संगीताताई बोला तुम्ही 11व्या ओळीपासून सुरू केलं. 11व्या ओळीपासून सुरू केलं 9वा अध्याय. 9वा अध्याय 11व्या ओळीपासून सुरू केलं. पहिल्या ओळीपासून घ्या. सॉरी दादा. हा ठीक आहे. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. तरी अवधान ऐकले की दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानेश्वर म्हणतात श्रोते हो ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट सांगतो की तुम्ही तुमचे लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल. परिप्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी देयावे अवदान हे माझी विनवणी सलगीची. पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढेतेने बोलत नाही हो. तुम्ही लक्ष द्या. ही माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे. का जे लळे याचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पूर्ती.
जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी, कारण तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर आवड म्हणून जी एक वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची इच्छा तृप्त होते. तुमचे या दिठी वेळा इच्छिये बोले, सासिनले प्रसन्नते मळे, ते सावली देखोरी डोळे, शांत जीनी. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो. येथे जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा. महाराज तुम्ही सुखामृताचे डोहोच आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळू असे म्हणतो. तेथे जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे? ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, तेवी तुम्हा संतांचा पडी यावो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्हा संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करत आहे. वाचून माझी बोलितीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश्य श्रोते, काय धड्यावरी सारस्वते पढो सिकीजे. नाहीतर तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यातून नवीन काही समजून घ्यावयाचे आहे काय? सरस्वती पुत्राला धडे पाठ करून विद्या शिकवावी लागते का? अवधारा आवडे तेसना गुंगुरू, परी महातेजी न मिरवे काय करू, अमृताची ताटी ओगरू, ऐसी रस सोय कैची. पहा की काजवा कितीही मोठा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे पडेल काय? तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कोणती आहे? अहो हिमकरासी विंजणे, ही नादापुढे ऐकवणे, लेणी असी लेणे, हे कही आथी. अहो ज्याचे किरण शीतल आहेत अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकवणे, तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कुठे होईल का? काय झालं? मी बाहेर का पडले? सांगा परिमळे काय तुरंबावे, सागर कवने काही नाहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडूचा. सुगंधाने कशाचा वास घ्यावा, सागराने कशात नहावे, आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही. त्याचप्रमाणे तुमचे अवदान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की या वा उत्तम व्याख्यान झाले. असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे? तरी विश्व प्रकटितिया गबसती, काय हाती वेन कीजे आरती, का चुळत के आपापती अर्जुने विजे. तथापि असा जरी न्याय आहे तरी भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काळवातीने आरती करू नये की काय, किंवा वरुणाला चोकावर पाण्याने अर्ध देऊ नये का? प्रभू तुम्ही विश्वाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती, मनवनी बोल झरी गंगावती, तरी स्वीकाराल की. महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचाही तुम्ही स्वीकार कराल. बाळक बापाची ताटी तुझे आणि बापा त्याची जेवू लागे की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापालाच घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास देण्याकरता पुढे करतोच. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करत असे बाळमती, तरी तुम्ही संतोष जे ऐसे जाती प्रेमाची असे. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करीतो, तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंद झाला पाहिजे असा प्रेमाचा गुण आहे.
आणि त्याने आपलेपणाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केली सलगीचा नव्हे आभारू तुम्हा आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संत जनांनी अनेक प्रकारांनी मला आपला असे म्हटले आहे म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद ओझे होणार नाही. अहो तान्ह्याचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडियतांची पडियताचेने. अहो वासराने ढुसण्यात दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पाना फुटतो त्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत प्रिय असतो त्याने प्रेम दुप्पट होते. म्हणून मज लेकुर वाचेनी बोले तुमचे कृपाळूपणे निदयले ते चेईले ऐसे जी जाणवले या लागी बोललो मी. म्हणून मज लेकरांच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे होईल असे जाणून मी बोललो. एरवी चांदणे पिक विजत आहे चेपरणी कि वारे घापत आहे वाहनी हो हा हो गगनासी गवसनी घाली जे केवी. एरवी चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकवलेले आहे का किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का. आई का पाणी गोथी जावे न लगे नवनीती माथुला न रिगे तेवी लाजिले व्याख्यान निगे देखोनी जयाते. ऐका पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही. त्याचप्रमाणे गीतार्थाला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे शब्द मावळले या अनुवांतू निजे तो गीतार्थ मराठी या बोलीजे हा पाडू काही. हे असो ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या सह्यवर गाढ निद्रा घेतात ज्यापुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का. परी ऐसियाही मज दिवंसा तो पुढतियाची एकी आशा जे धिटिंगवा करुनी भवा दृश्या पडीय तया होवाये. परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली ती ही की कसे तरी धिटाईने बोलून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी. तरी आता चंद्रापासून निवविते जे अमृताहुनी जीवविते जेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझी. तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहुनी जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. का जे दिठीवा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धिमती पिके एरवी कोंभेला उन्मुषू सुखे जरी उदास तुम्ही. कारण जर तुमची कृपा दृष्टी मजवर पूर्ण होईल तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास असाल तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल. सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होळे चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. वक्तृत्व रूप पांखराला अवधान रूप वारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षरूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल. अर्थ बोलाची वाट पाहे तेथे प्रायाते बिये भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतात. म्हणून संवादाचा सुवावा ढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रचू. म्हणून संवाद रूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतात आणि जर ऐकणाऱ्यांचे लक्ष नसेल तर वक्तृत्वाला आलेला रस विटळून जातो. अहो चंद्रकांतू द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निविन. अहो चंद्रकांत मनाला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे
परंतु ही शक्ती एक चंद्राचेच ठाई आहे, म्हणून बोलणारा श्रोत्यांशिवाय किंमत नाही. परी आता अमुते गोड करावे, ऐसे तांदूळी कासे विनवावे, साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधाराते. परंतु आम्हाला गोड करून घ्या अशी तांदूळांना जेवणाऱ्याची विनंती करावी लागते का? तसेच कळसूत्री भावल्यांना आम्हाला चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का? तो काय बाहुलियांच्या काजा नाचवी, की आपुली जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्ही या ठेवा ठेवी काय काज. तो सूत्रधार काय बाहुल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवितो? नाही, तर तो आपली कुशलता दाखवण्याकरताच त्यांना नाचवतो. त्याप्रमाणे तुम्ही बाहुली आहे, आपण जसे बोलवाल तसे मी बोलणार, म्हणून मला असे बोलवा तसे बोलावा वगैरे प्रार्थना करण्याची उठाठेव कशाला? तव श्री गुरु म्हणती काही झाले, हे समस्त हे आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले नारायणे. त्यावेळी श्री गुरु निवृत्तीराज म्हणतात, तुला इतके व्याख्यान कशाला करायला पाहिजे? तुझा सर्व अभिप्राय आम्हाला कळला. तर आता श्रीकृष्णाने जे अर्जुनास सांगितले ते श्रोत्यांना सांग. एथ संतोषिनी संतोषोनी हा शेवटचा घ्या आणि मग थांबूयात आपण. हा शेवटचा श्लोक ओवी घ्या. हो हा. एथ संतोषोनी निवृत्तीदासे, जी जी म्हणवनी उल्हासे, अवधारा श्री कृष्ण ऐसे बोलते झाले. तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उत्साहाने म्हणाले, होय महाराज, ऐका, श्रीकृष्ण असे म्हणाले. पसायदान घ्यायचं ना ताई? हो ताई, पसायदान. हा चालेल. पसायदान. आता विश्वात्मके देवे, एने वाजज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भूलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हे होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. रामकृष्ण हरी. ताई, आपलं आज वाचन खूप छान झालं. महत्वाचं म्हणजे आपण अक्षर ब्रह्म योग पाहिला. म्हणजे अक्षर ब्रह्माची जी काही ख्याती आपण गेले 4 ते 5 दिवस ऐकत आहोत, त्याच्यातले शेवटचे लोक सांगताना माऊली आपल्याला असं महत्वाची गोष्ट सांगतात की जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला म्हणजे तर त्याच्या आतमध्ये म्हणजे जसं पाणी आहे आणि पाण्यावर उठलेले फेस आहेत, त्याच्यावर उठलेल्या लाटा आहेत, त्या मूळ पाण्यापासून त्या भिन्न नाहीत. त्याप्रमाणे ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला भक्त किंवा साधक हा त्यांच्यापासून मृत्यू, जन्म,
त्याच्यातली केलेली कर्म यांनी तो वेगळा होऊ शकत नाही. बरोबर. तेव्हा त्याच्यामधून त्या अक्षर म्हणजे जो क्षर नाही अशा त्या ब्रह्माची तो एकरूप झालेला आहे, अशा ब्रह्माची गोष्ट सांगतात. त्याच्या पुढे आपण 9वा अध्याय सुरू केला आज, आणि माझ्या मनातलीच भावना जशी काही माऊलींनी सांगायला सुरुवात केली की अभयदादा आता परत आले आहेत, आणि अभयदादांचं प्रथम तर मनापासून अभिनंदन. आणि म्हणजे अभयदादां म्हणजे जसं असं म्हणतात की चंद्र आल्यानंतर चंद्रकांत मनी स्त्रवू लागतो, तसं अभयदादा आल्यावर मी आतापर्यंत शिवधनुष्य पेलून पाहिलं. बरोबर. परंतु आता अभयदादा आलेले आहेत, तर मी त्यांना मनपूर्वक विनंती करतो की पुढचं काम आता ते सांभाळतीलच. आणि माझ्यासारख्या आपण इतके दिवस ऐकून घेतलेत त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आता मी माझ्या श्रवण भक्तीला सुरुवात करतो, आणि आपण सर्व श्रोते अभयदादांकडून ज्ञानेश्वरीचं विवेचन ऐकायला सुरुवात करू असं मला वाटतं. आणि योग्य वेळी योग्य त्या काय त्याला योग्य ओव्या माऊली माझ्या मनातल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने बोलून दाखवल्या. आता जसं निवृत्तीनाथ म्हणाले की आता तुम्ही मूळ मुद्द्याकडे या, तसं अभयदादा मला म्हणतील मूळ मुद्द्याकडे या. तर मी अभयदादांना विनंती करतो की त्यांनी पुढील विवेचन करावं. आणि जय श्रीकृष्ण सगळ्यांना. रामदास दादांनी शेवटच्या 2-3 वाक्यांमध्ये बराच मतितार्थ गोवून टाकला आहे, आणि त्यांच्यावरती जे गुरुत्वपणाचा थोडासा भार होता तो त्यांनी माझ्याकडे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण गुरुत्व सांभाळणं हे तितकंसं सोपं असं काम नाही आहे, आणि तेच नेमकं निवृत्तीनाथांनी सांभाळलेलं दिसून येतं. त्यांची जबाबदारी ज्ञानेश्वरांपेक्षा कितीतरी मोठी आहे. ज्ञानेश्वरांना ह्या गीतार्थाचा ज्यावेळेस अभ्यास त्यांनी केला, किंवा जेव्हा त्यांनी मराठीमधून ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याचं भान राहिलं नाही असं म्हणा. त्या भानावर आणण्याचं काम सद्गुरूंनी दरवेळेस सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये ते ज्ञानेश्वरांनी रचून दाखवलेलं आहे. इतके विनम्र भाव ज्ञानेश्वरांचे झाले आहेत की ते सामान्य श्रोत्यालाही विनवणी करून सांगतात की बाबा रे, हा गीतार्थ मला सुद्धा शब्दबद्ध करणं, हे शब्दब्रह्म उकलून दाखवणं मला सुद्धा जिथं अवघड आहे, तिथं मी तुम्हाला काय समजावून सांगू, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, अशी विनंती करतायत ते या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला. आणि म्हणजे हा त्यांचा विनम्र भाव आतापर्यंतचा जो प्रवास त्यांनी 8 अध्यायापर्यंत केलाय, अक्षर ब्रह्म योगापर्यंत जो अभ्यास जो त्यांनी आपल्या समोर मांडलाय, जे प्रतिपादन त्यांनी आपल्या समोर केलेलं आहे, त्यांचा अभ्यास त्यांनी मांडला, आणि त्यातून आपल्याला काय गीतेचा अर्थ समजतो तो तर आणखीन वेगळाच भाग आहे. अक्षर ब्रह्म योगाच्या ह्या शेवटच्या 2 श्लोकांचं वाचन आज संगीता त्यांनी केलं, आणि 9व्या अध्यायाच्या म्हणजे राजविद्या राजगुह्य योगाच्या उंबरठ्यावर त्यांनी आणून सोडलंय आपल्याला. अक्षर ब्रह्म योगामध्ये शुक्ल मार्ग, कृष्ण मार्ग, देव मार्ग, देवयान मार्ग, पितृयान मार्ग, अशा 2 वेगवेगळ्या मार्गांचं विवेचन जे गीतेमध्ये केलेलं आहे त्याचं चिंतन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधून आपल्याकडनं करून घेतलेलं आहे. म्हणजे 3 लोक जे आहेत, भू, भुवा आणि स्वाहा, ह्या स्वाहा म्हणजे स्वर्गलोकाच्या मध्ये जे सुख, ज्या अनुकूल संवेदना आपल्याला प्राप्त होत असतात, त्याही पलीकडं जो आनंद मिळणार आहे तो योग मार्गाने मिळणार आहे, असं या अक्षर ब्रह्म योगातून प्रतिपादित केलेलं आहे. पण अक्षर ब्रह्म योग किंवा योग मार्ग हा माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कह्येत नाही किंवा आवाक्यात नाही. मग त्या मार्गाने मी वाटचाल करायचीच नाही का? तर वाटचाल निश्चित करायची, पण हे जाणून असायचं की हा योग मार्ग मला ह्या एका जन्मात शक्य होणार नाही, कदाचित मला जन्मोजन्मी या मार्गावरती वाटचाल करावी लागेल. आणि म्हणून आपल्या आत्म्याला उन्नत करत राहणं, प्रगत करत राहणं, हा या अक्षर ब्रह्मातून मिळालेला प्रेश जो मला जाणवला,
तो मी अक्षर ब्रह्म योगाच्या दृष्टीने सांगू इच्छितो. राजविद्या राजगुह्य योगाचं जे निरूपण ज्ञानेश्वरांनी केलंय ते विनंतीच आहे. सुरुवातीचे आतापर्यंतचं जे वाचन आहे ती श्रोत्यांना केलेली विनवणी आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या विनम्र भावाने, त्यांच्या योग सामर्थ्यांनी जो त्यांच्या ठिकाणी विनम्र भाव निर्माण झाला. म्हणजे बघा, परब्रह्म स्वरूप असलेले ज्ञानेश्वर सुद्धा ज्या विनम्र भावाने आपल्यासारख्या सामान्य श्रोत्यांनाही विनवतात, इतका विनय, इतकं गांभीर्य आपल्या ठिकाणी आपल्याला आणता यावयास हवं, असं या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या विवेचनातून, ज्ञानेश्वरांच्या विवेचनातून मला जाणवलं. ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. जय श्री कृष्ण. रामदास दादा, आणखीन आपणाला काही याबद्दल बोलायचं असलं तर बोलू शकता. अजून 2-3 मिनिटं मला वाटतं अवकाश आहे. हो. राजविद्या राजगुह्य योग म्हणजे मला नेहमी असं का वाटतं की तो एक प्रकारचं, म्हणजे आतापर्यंत आपण सांख्ययोग पाहिला, कर्मयोग पाहिला, कर्मयोगातून त्याचं कर्मसन्यास योग, ज्ञानयोग पाहिला, आणि अक्षर ब्रह्म म्हणजे काय, इतकी म्हणजे खरंच सुंदर अशी गोष्ट माऊलींनी समजून सांगितली आहे. म्हणजे मी मागच्या पण 2 ते 3 वेळेला हेच सांगतो प्रत्येक साधकांना की परत परत वाचा, कारण त्याच्यासारखी सुंदर गोष्ट माऊलींनी सांगितलेली म्हणजे मला तरी जाणवली नाही. पण राजविद्या राजगुह्य योगाचं विशेष काय आहे, तर आता आपल्याला ते तिथून उचलून, म्हणजे त्या ज्ञानमार्गातून, कर्ममार्गातून, सांख्ययोगातून उचलून भक्ती मार्गाकडे घेऊन जात आहेत. आणि मग ते जात असताना तर जे काही स्टेजिंग ग्राउंड आहे किंवा जे काय त्याला म्हणतात मधला जो काळ आहे, त्या मधल्या काळातलं जे काही ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानाकडून भक्तीकडे कसं जायचं, ह्याचं रहस्याचं उलगड आता आपल्याला होत जाणार आहे. त्यामुळे हा जो काही राजविद्या राजगुह्य योग आहे तो पण तितकाच सुंदर आहे. कारण तो आपल्याला आता, कारण कसं आहे की साधकाच्या आयुष्यामध्ये ज्ञान सुद्धा कधीतरी, ज्ञान हे सत्वगुणाचं लक्षण आहे, पण ते सुद्धा कधीतरी सुटत जातं. आणि ज्ञान शेवटी सुटलंच पाहिजे, आणि ज्ञान शेवटी सुटून फक्त नाम राहिलं पाहिजे किंवा भक्ती राहिली पाहिजे. आणि हेच भगवंताला आपल्याला सांगायचंय. तर हे जे आपण आता पुढे वाचक वाचतीलच आणि आपल्याला कळत राहील, पण हा जो काही मधला भाग आहे, म्हणजे भक्तांनी अनन्य काय चिंतन भगवंताचं करावं, भक्ताची लक्षणं काय, इतक्या सुंदर पद्धतीने राजविद्या राजगुह्य योग आहे. त्यामुळे तो आपण ऐकून त्याच्यातलं ज्ञान ग्रहण करा, एवढं मी आपलं छोटस सांगू शकतो. पण खूप महत्वाचा योग आहे. हा हा, बरोबर आहे, एकदम बरोबर. हा, योग्यच. चालेल. अजून कोणाला काही सांगायचं असेल तर प्रार्थना घेऊ शकतो. चालेल. चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. चालेल. हो.